नमस्कार फॅमिली. तर मला खूप कमेंट होत होते, भाकरीचा चिवडा, दह्यातली भाकरी जी तुम्ही बनवता ते मला रेसिपी सांगा. तर ही जी दह्यातली भाकरी आहे ह्या घरी यांना खूप आवडते. नेहमी भाकरी करताना 1-2 भाकरी जास्तच करायला लावतात, कारण की ही दुसऱ्या दिवशी जेव्हा शिळी भाकरी उरते ना, याची ही दह्यातली भाकरीची रेसिपी एवढी टेस्टी लागते की कायच सांगू तुम्हाला. तर ही रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर मी ही जी भाकरी आहे ना, आधी हाताने तोडून घेतली, त्यानंतर मिक्सरला फिरवली. जास्त बारीक पावडर नाही करायची, मीडियम करायची जसं मी तुम्हाला व्हिडिओत दाखवली. त्यानंतर बारीक कांदा चिरलेला आहे, एक मोठ्या साईजचा कांदा, कारण ह्या 2 मोठ्या भाकरी होत्या. त्यानंतर एक कांदा घेतला, तो बारीक चिरून घेतलेला आहे मी. आणि ह्या भांड्यामध्ये हे दही आहे, हे दही मी व्यवस्थित फेटून घेते. आता तुम्ही बघू शकता ह्याच्यात दह्यातली भाकरी करतोय, तर त्याच्यात असं मस्त असं दही घालायचं आहे, फेटलेलं दही. दही जास्त आंबट असायला नको, थोडंसं मीडियम आंबट चालेल. त्यानंतर ह्याच्यामध्ये आता आपण साखर आणि मीठ टाकणार आहोत. तर तुम्ही बघू शकता मी साखर टाकते. साखर आपल्याला भाकरीच्या हिशोबाने, कांदा, दही ह्या हिशोबाने आपल्याला साखर आणि मीठ टाकायचं आहे. तर मीठ टाकल्यानंतर मी साखर टाकली आणि हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता हे आपल्याला बाजूला ठेवायचं आहे. लगेचच आपल्याला भाकरीमध्ये हे मिक्स करायचं नाही आहे. त्याआधी आपल्याला काय करायचं आहे, हिरवी मिरची मी धुवून घेतलेली आहे, ती आपल्याला एकदम बारीक चिरायची. म्हणजे जेवढी बारीक आपल्याला चिरता येईल तेवढी चिरायची. आणि जर तुमच्या घरात कोण लहान मूल खाणार असेल तर मग मोठी मोठी ठेवा, जेणेकरून ते मूल बाहेर काढून मिरची खाऊ शकतं. त्यानंतर ही कोथिंबीर घेतली आहे, ही देखील मी निवडून घेतली आणि ही पण मी धुवून घेणार आहे. त्यानंतर इकडे कोण लहान नाही आहे, त्यामुळे मी मिरची बारीक बारीक चिरून घेणार. त्यानंतर कोथिंबीर बारीक अशी मस्त चिरून घेणार आहे. एकदम सोपी रेसिपी आहे, काही त्याच्यात तामझाम नाही आहे, एकदम इझी आहे. आणि रात्रीची भाकरी उरली की टाकून न देता ही रेसिपी तुम्ही एकदा करून बघा. तुम्ही म्हणाल, रीमा काय झक्कास रेसिपी सांगितले, काय टेस्टी झालेली. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. बघा, कोथिंबीर चिरून झाल्याच्यानंतर मी अशी मिरची होती, मोठ्या साईजची होती पण तिखट होती, तर मी अशी थोडीशी दुसरी अजून एक अर्धी घेतली, कारण भाकरी जास्त आहे. आणि अशी बारीक चिरून घेतली, म्हणजे पहिले पोट फाडून घेतलं आणि त्यानंतर अशी बारीक बारीक चिरून घेतली. तर इकडे कोण लहान नसल्यामुळे ही भाकरी खाताना ह्याच्यात ही मिरची जेव्हा तोंडात येते ना, खूप छान चव लागते. आता आपण घेणार आहोत हे ह्याच्यामध्ये फोडणीचं भांडं. हे फोडणीचं भांडं मी गॅसवर ठेवते. आता त्यामध्ये टाकते 1 पळी तेल. आता तुम्हाला गॅस जवळ हा नेऊन व्हिडिओ नाही दाखवू शकत मी, कारण माझ्याकडे स्टँड वगैरे काही नाही आहे. तुम्हाला मी सांगते मी काय काय टाकते. तर ही आहे मोहरी. तर मोहरी मी अर्धा चमचा टाकते. तेल तापल्याच्यानंतर मोहरी टाकली अर्धा चमचा. अर्धा चमचा जिरं टाकलं. थोडंसं हिंग टाकलं. हिंग नंतर टाकायचं, आधी आपल्याला मिरची टाकायची. मिरची चांगली फ्राय झाली ना की मग थोडंसं हिंग टाकायचं. तर ही फोडणी, जिरं, मोहरी, मिरची आणि हिंगाची फोडणी आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहे. ह्याच्यात आपण आधी काय टाकलं आहे, भाकरी बारीक मिक्सरला फिरवलेली, त्यानंतर कांदा, त्यानंतर फोडणी आणि मग हे आपण दही, ज्याच्यामध्ये आपण मीठ आणि साखर टाकलेलं आहे, हे आपण ह्याच्यात लगेचच टाकायचं आणि व्यवस्थित मस्त मिक्स करून घ्यायचं. एकत्र व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता याचं असं व्यवस्थित हलवून घ्यायचं. आणि आता आपण जे दह्याचं भांडं आहे ना, ज्याच्यातलं दही आपण ह्याच्यामध्ये टाकलं आहे, याला जे साईडला दही लागलं आहे त्याच्यात थोडंसं पाणी टाकलं आणि मिक्स करून घेतलं. आणि पाणी कारण की दही जे आहे ना, हे जे भाकरी आहे हे पाणी सोक करून घेते. त्यामुळे जर तुम्ही ताक जरी टाकलं तरी चालेल, पण दही असेल तर अजून मस्त असं टेस्ट येते. तर अशा प्रकारे हे व्यवस्थित मिक्स केलं. आता जी कोथिंबीर आपण बारीक चिरलेली आहे ती आपण ह्याच्यावर टाकणार आहोत. तर अशा प्रकारे एकदम सिंपल, इझी आणि टेस्टी रेसिपी आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा. ट्राय केल्यावर कशी झाली मला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मला खूप खूप सपोर्ट करा आणि असेच छान छान कमेंट करा. तुमचे कमेंट वाचून मला व्हिडिओ बनवायला एक नवीनच एनर्जी मिळते. तर कशी वाटली ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही ह्याआधी ही रेसिपी बनवली आहे का, हे सुद्धा कमेंट करून सांगा. तर ही रेसिपी आहे दह्यातली भाकरी किंवा दह्यातल्या भाकरीचा चिवडा. तर जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मला खूप खूप सपोर्ट करा. तर भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओत. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.